नमस्कार सगळ्यांना, माझं नाव आहे कुणाल नमस्कार, माझं नाव आहे वर्षा. आणि आज मी माझ्या वडिलांसोबत झालेली एक पॅरानॉर्मल इन्सिडेंट शेअर करणार आहे. अ, ही जी इन्सिडेंट आहे 35 वर्ष आधी झालेली. माझे वडील रिक्षा चालवायचे रेंटवरती घेऊन. तर एका ते डे पण करायचे आणि नाईट पण चालवायचे. ते एका एका रात्री ते रिक्षा स्टँडवरती उभे होते. त्यांचे मित्र त्यांच्यासोबत होते. त्या दोघांकडे पण रिक्षा होती. तर ते दोघे एका रिक्षामध्ये बसलेले आणि त्या रिक्षा स्टँडच्या बाजूला एक मोठा रोड गेलेला आतमध्ये आणि जिथे तो रोड एंड होतो तिथे एक गव्हर्नमेंटची शाळा होती. आणि त्या रोडवरती काही बिल्डिंग नाही, काही चॉल नाही, काय नव्हतं. फक्त एंडला एक बिल्डिंग ही होती, शाळा होती गव्हर्नमेंटची. तर ते बोलतात त्यांच्या समोरून रोड क्रॉस करून एक बाई त्यांच्या जे स्टँड आहे त्याच्या बाजूला एक रस्ता होता, त्या रस्त्यात गेली आतमध्ये. ठीक आहे. तर माझे वडिलांनी ते बोलायला लागले की एवढ्या रात्री बाई अशी गेली आतमध्ये. तर माझे वडील बोलले, हा असेल आतमध्ये कोण राहणारे असणं. ते बोलले की वडीलचे मित्र आहे ना, ते बोलले की आतमध्ये कोण नाहीये, एंडला फक्त एक शाळा आहे गव्हर्नमेंटची आणि आतमध्ये बिल्डिंग नाहीये आणि काही चॉल पण नाहीये, फक्त एक एंडला एक शाळा आहे. तर माझे वडील बोलले की मग एवढ्या रात्री शाळा तर बंद असते. तर ते बोलत उभे राहिले. 10-15 मिनिटानंतर ती बाई आहे ना, थोडासा पुढे अजून एक रस्ता होता बाहेर निघायला. तू तिथे जायचा तो रस्ता पण शाळेत कनेक्ट व्हायचा. ठीक आहे. एक मोठा रस्ता आणि एक छोटा रस्ता होता पुढे बाहेर निघायला. तर ती बाई बोलतात तिथून बाहेर निघाली. हे कुठ लोकेशन काय होतं? हा मुंबईचा आहे, पण मी एक्झॅक्टली लोकेशन शेअर नाही करणार आहे. ठीक आहे. तर ती बाई आहे ना बाहेर निघाली आणि त्यांच्या साईडला यायला लागली. तर माझे वडील बोलले त्या मित्राला की मे बी हा भाडा असू शकतो. तर काय करतोय, तुला भाडा घ्यायचा आहे, तुला जाऊन विचारायचं कुठे जायचंय, तर सोडून आपण भाडा घेऊ. ते पप्पांचा मित्र बोलले की नाही, मी नाही, मला थोडा आराम करायचा आहे, तू जा, पाहिजे तर तू जाऊन विचार आणि सोडून ये, मी बसतो थोडा आराम करतोय ते. तर वडील बोलले ठीक आहे चल. वडील गेले रिक्षा चालू करून तिच्याकडे. जसे जसे जवळ गेले ना, तर त्यांनी बघितलं की ती बाई आहे ना, त्या बाईचा मुंडकाच नाहीये. बापरे. त्या बाईचा मुंडकाच नाहीये. जेव्हा ती फर्स्ट टाइम जेव्हा ती आतमध्ये गेली ना, तर त्यांना फक्त एक रिफ्लेक्शन सारखं दिसलं, म्हणजे एक बाई चालली आहे आतमध्ये. त्यांनी तशी रिक्षा फिरवली. त्या मित्राकडे गेले, त्याला बोलले लवकर बस रिक्षात. तो बसला आणि मग तिथून ते त्याची रिक्षा तिथे सोडली आणि ते पुढे गेले. आणि मग त्यांना त्या मित्राला असं सांगितलं की बा असं असं झालं, बरं झालं आपण पहिलाच जाऊन आतमध्ये तिला विचारलं नाही की पुढे जायचंय का काय, नाहीतर आपल्यासोबत काय झालं असतं. मग ते सकाळी जाऊन मग ते पप्पांचे जे मित्र आहे त्यांची रिक्षा वगैरे घेतली आणि तिथून गेले. मग त्याच्यानंतर कधी तिथे उभे राहिलेच नाही ते बोलतात. तर हा एक असा इन्सिडेंट माझ्या वडिलांसोबत झालेला जेव्हा ते रिक्षा चालवायचे नाईटच्या टाइमला. आणि असे भरपूर किस्से त्यांच्यासोबत झालेत. आपण ट्राय करूया सगळे कव्हर करायला नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर हा किस्सा माझ्या साईडने होता. आणि असंच एकदा काय झालं माझ्या पप्पांच्या इथे, पप्पा आम्ही चॉल मध्ये राहायला होतो. तर ती चॉल ना रिडेव्हलपमेंट मध्ये म्हणजे SRH मध्ये ती गेली. तर बिल्डरनी सांगितलं की तुम्ही एकदा म्हाडाची रूम होते, म्हाडाच्या रूम मध्ये शिफ्ट व्हा, नाहीतर मी तुम्हाला भाडं देतो. तर पप्पा बोलले की म्हाडाचं जिथे आम्हाला शिफ्ट करणार होते ना, ते घर थोडंसं लांब होतं. तर पप्पा काय बोलले, नको, खूप लांब आहे ते, मुलांना शाळेला वगैरे यायला पण खूप त्रास होणार आणि भाडं नकोय मला. बिल्डरला सांगितलं तुमचंच कुठला तरी असं रूम असेल तर द्या आम्हाला 2-2.5 वर्षासाठी, जे आमची बिल्डिंग बनेपर्यंत. मग त्यांनी काय सांगितलं की माझी एक बिल्डिंग आहे, पण ती आता पण अंडर कन्स्ट्रक्शनच आहे, अजून तिचं काम पूर्ण नाही झालंय, पण तिथे 2-3 सॅम्पल फ्लॅट आहेत खाली. तर तुम्हाला वाटलं तर मी लाईट आणि पाण्याचा म्हणजे व्यवस्था करून देतो आणि तुम्ही राहू शकता त्या सॅम्पल फ्लॅटमध्ये. तर पप्पांनी आम्ही जाऊन बघितलं तर पप्पांना पण आवडलं. पप्पा बोलले की ठीक आहे चालेल, आणि स्कूलच्या आमच्या जवळच होतं ते. आणि हे जे झालंय ना हे मुंबईमध्येच आहे. तर आता मी ते एरियाचं नाव नाही बोलू शकत आता, पण आता पण ती बिल्डिंग आहे तिथे. अच्छा. हा. तर आणि त्या टायमाला कसं 7th फ्लोअरची बिल्डिंग राहायची पहिला. म्हणजे हे इन्सिडेंट आहे 2008-9 मधली. अच्छा.
आता तर टावर होत आहेत. त्यावेळेस पहिला 7-8 फ्लोअरची बिल्डिंग व्हायची SRA ची. मग त्या टायमाला ना म्हणजे पप्पांनी मग ते आवडलं आम्हाला. पप्पांनी तिथे बोलले की ठीक आहे, मी ये सॅम्पल फ्लॅट हा घेतो बिल्डरचा. तर मग आम्ही गेलो तिथे राहायला वगैरे. आणि पप्पांचं आणि बिल्डरचं म्हणजे चांगलं होतं, कारण पप्पा इलेक्ट्रिशियन होते, तर पप्पांनी त्यांचं भरपूर त्या बिल्डरची कामं केली होती, म्हणून त्यांनी आम्हाला तिथे राहायला दिलं असं. तर फर्स्ट फ्लोअर वरती ना 102 मध्ये एक मुस्लिम फॅमिली होती आणि 306 रूम नंबर आम्हाला दिला होता. मग ते कसं होतं, सॅम्पल फ्लॅट म्हणजे 2-3च फ्लॅट रेडी होते तिथे, बाकीचं तर सगळं काम बाकी होतं. त्या फ्लॅटचं पूर्ण बिल्डिंगचं काम बाकी होतं. आणि एक 6 आणि 7 फ्लोअर वरती जे बिल्डिंग मध्ये काम करणारे वर्कर्स असतात ना, ते तिथे राहायचे वरती 6-7 फ्लोअर वरती. तर पूर्ण बिल्डिंग मध्ये फक्त 2च फॅमिली राहायची. एक ते मुस्लिम फॅमिली राहायची फर्स्ट फ्लोअर वरती 102 वरती, आणि एक आम्ही 306 मध्ये. तर ते रूम कसं होतं पहिला मी सांगते. पहिला स्टेअर्सहून असं वरती चढलं ना, तर पहिला 4 घरं, मग एक मध्ये लॉबी यायची, मग लास्ट साईडला अजून 4 असं रूम असे म्हणजे इथे 4 मध्ये लॉबी, असे रूम होते तिथे. तर आम्हाला जे भेटलेला ते 306 म्हणजे लास्ट साईडचा रूम भेटलेला, तो रूम रेडी होता. तर एका दिवशी काय झालं की आता 2-2:30 वाजलेले रात्रीचे, सगळे झोपलेले. तेव्हा आमची आजी पण आमच्या सोबतच असायची. तर रात्री ना आजीला ना जोर जोरात आवाज आला, जसं कोणतरी चालते ना धाप धाप लाकडी घेऊन, धाप 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 असा आवाज आला. आजी एकदम घाबरून उठली. आजी बोलली, इतक्या रात्रीचं वर्कर कसे काम करतायत? 2-2:30 वाजले. तिला असं वाटलं की बाजूच्या फ्लॅटचं काम असेल किंवा वर्कर्स काहीतरी काम करत असतील. तर तिने ते 5 मिनिटं पहिला ते आवाज ऐकला की हा आवाज कसला येतोय, की एवढा जोर जोरात, म्हणजे कोणतरी चालतंय आणि धाप धाप लाकडीचा नाही का आवाज येतो असं चालताना असं. तर मग पप्पांना तिने उठवलं. पप्पांना बोलली, जरा बघ रे, कोण बाहेर काम करते की काय, तुला आवाज येतोय का, बघ जरा ऐक. तर पप्पा बोलले, हो मला पण आवाज येतोय. तर पप्पांनी ना ते डोर मधून असं स्पाय होल असतं ना, ते स्पाय होल मधून पप्पांनी बघितलं. तर पप्पांना ना एक माणूस दिसला, म्हणजे चालताना त्या फ्लोअर वरती. आता पूर्ण फ्लोअर तर दिसत नाही स्पाय होल मधून, ते समोर असं दिसतं. तर तेवढ्या ह्याच्यामध्ये पप्पांना दिसलं. तर पप्पांनी आजीला सांगितलं, हे काहीतरी वेगळंच आहे, वर्कर नाहीये, तू झोपून जा. काहीच बोलले नाही पप्पा, तू झोप. काहीच म्हणजे पप्पा पण थोडे घाबरले होते की असं कसं का, पप्पांनी काहीतरी बघितलेलं असं. मग सकाळी झाली. मग नाईटचा वॉचमॅन आहेत ना, त्याला आजीने विचारलं की अरे रात्री ना आमच्या फ्लोअर वरती खूप आवाज येत होता, कोणतरी चालल्यासारखं असं धाप धूप धाप धूप. कोण होतं काय माहिती, आम्हाला आधी वाटलं की वर्कर असेल कोणतरी काम इतक्या रात्रीचं. तर बोलतो नाही, रात्रीचं तर काम वर्कर लोक अशी काही करत नाहीयेत. जास्तीत जास्त लास्ट 6 वाजता बंद होऊन जातं त्यांची कामं बिल्डिंग मधले. नंतर ते सगळे आपल्या आपल्या रूम मध्ये जाऊन ते जेवण बनवायचं, हे ते झोपायचं, आणि ते दुसऱ्या दिवशी सकाळी 9 वाजता त्यांची कामं चालू होत. तर मग आजी बोलली, काय माहिती कोण होतं, रात्री ना एकदम जोर जोरात आवाज करून मी त्यांच्या आवाजाने उठले. तर मग वॉचमॅनने सांगितलं, आजी एक सांगू का तुम्हाला? आजी बोलली, हो बोल ना. तो बोलतो, मला पण ना ह्या महिन्यामध्ये म्हणजे मी 2-3 वेळा बघितलं की एक माणूस आहे, त्याच्या हातात ना मोठी लाठी आहे, अशी काठी, आणि तो ना पूर्ण बिल्डिंगचे असे राऊंड मारतो आणि मग वरती जातो, परत 10-15 मिनिटांनी वरतून खाली येतो. पण त्याला मी कधी अडवलं नाही, आणि नाही त्यांनी मला कधी म्हणजे काही गोष्टीला हार्म केलाय, म्हणजे त्याला काही त्रास दिला नाही. मी चेअरवर बसलेला असतो, माझ्या समोरून तो जातो. पहिला मी पण 2-3 वेळा घाबरलेलो, पण नंतर मी एक जणांना विचारलं तिथे, तर त्यांनी सांगितलं हा जाग्यावाला आहे, ह्याची म्हणजे फेरी असते तिथे, बस तू त्याला काही करायचं नाही, काही नाही, तो आपला चाललाय, त्याला जाऊ द्यायचं, तो आपला फिरणार आणि जाणार तो, आणि तो तसाच करतो, आपला फिरतो आणि जातो. तर ते आजी बोलली की मग तो जाग्यावालाच असेल, मग
तो आला असेल राखणदार. काही लोक हे पण बोलतात की ते आपल्याला प्रोटेक्ट करतात, त्या हा जागेला प्रोटेक्ट प्रोटेक्ट करतात. करतात. हा खूप लोकांना वाचवतात पण. काय असे इन्सिडेंट होणार असणार आहे, काय नेगेटिव्ह इन्सिडेंट होणार तर ते वाचवतात पण, असं पण मी ऐकलंय भरपूर. बोलतात ना अमावस्याच्या दिवशी जागेवाल्याला नारळ द्यायचा असतो दरवाजात. नारळ देतो. हा संध्याकाळच्या ते वेळी जागेवाल्यांच्या हा नावाचं तेच असतं ते. जागेवाल्यांच्या नावाचं असतं ते. अच्छा, मान सन्मान. हा त्याच की बाबा आम्ही इथे राहतोय, रक्षा बरोबर कर, आहे. प्रोटेक्ट करायला पण कर लागेल आमची. ना. हा त्यांची जागा आहे ती. हो ठीक त्याची आहे, जागा. थँक्यू सो मच वर्षा, तुझा अनुभव शेअर करायला. आणि थँक्यू सो मच एव्हरीवन फॉर लिसनिंग. आणि तुम्ही भरपूर आम्हाला सपोर्ट करतात, असं सपोर्ट करत राहा. अजून पण अनुभव आहेत आमच्याकडे. आणि माझे कझन भाऊ, माझे जेवढे पण कझन आहेत ते पण येणार आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये किंवा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. ते पण त्यांचे अनुभव शेअर करणार आहेत आपल्यासोबत. तर आमच्यासोबत राहा. खूप लवकर आम्ही नेक्स्ट व्हिडिओ पण बनवणार आहे आणि मग आपण परत भेटूया. थँक्यू सो मच फॉर युअर सपोर्ट. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.